हे बघा एका सशक्त लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार असतो. डिबेटमध्ये देशासाठी आम्ही 50 खासदार एक झालो, ज्याच्यात काँग्रेसचेही खासदार होते. आम्ही म्हणजे ज्या डेलिगेशनमध्ये मला काम करायची संधी मिळाली त्याच्यात काँग्रेसचे 2 वरिष्ठ नेते होते, मनीष तिवारीजी आणि आनंद शर्माजी. त्यामुळे आम्ही सगळे एकत्र म्हणून देशासाठी आम्ही एकत्र आलो होतो. आणि जी परिस्थिती झाली, आणि मी तुम्हाला खरं सांगू, ऑपरेशन सिंदूर ह्याच्यापेक्षा हे ऑपरेशन सिंदूर झालं कशासाठी, त्याच्या मागचा इतिहास महत्त्वाचा आहे. ते पहलगामचा अटॅक. आणि माझी विनंती आहे तुम्हाला, तुम्ही कधी पुण्याला गेला ना तर जरूर आसावरी आणि कुणालला भेटा. आसावरी जगदाळेचे वडील ज्या पद्धतीने गेले, त्याची आई आजही, आई मी तुम्हाला त्यांचा एक पॉडकास्ट देते, जरूर तो प्रत्येक भारतीयांनी, प्रत्येक माणसानी ज्याच्यात माणुसकी जिवंत आहे त्यांनी तो पाहिला पाहिजे. काय त्या कुटुंबाची चूक, आणि तिला काय उत्तर देऊ मी काल माझ्या भाषणात तेच सांगत होते की हे सगळं झालं, आर्मीनी चांगलं काम केलं, आपण अटॅक केलं, सगळं झालं, पण आसावरीचे बाबा आणि कुणालचे बाबा यांना नाही ना आपण परत आणू शकत. त्यांना काय उत्तर देऊ मी, ते मला नेहमी विचारतात, ताई त्या आतंकवाद्यांचं काय झालं. हा प्रश्न आहे ना. अजूनही ते कोण लोक होते, 4 कुठून आले, कुठून आले, कुठून गेले, काय झाले, अजूनही आपल्याला माहिती नाही. त्यामुळे हे खूप चिंताजनक आहे. आणि हा सगळा जो डिबेट होता हा फक्त कुणाचा यशाचा नव्हता हो, काही घरं उद्ध्वस्त झाली त्याची चर्चा आहे. त्याच्यामुळे ते सगळं डिबेट गांभीर्यानेच घेतलं पाहिजे. अर्थातच कुठे गेले पैशाचा ऑडिट झालं पाहिजे आणि मिळाले पाहिजेत ना.